समाचार अब तक, सत्य का साहस। जी, तुम्ही इथून सावनेर विधानसभा क्षेत्रामधून बहुजन समाज पार्टीकडून उभ्या आहे। कोणत्या मुख्य समस्या इथे तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि लोकांसमोर ज्या मांडणार आहे तुम्ही आता? इथे बेरोजगारी वाढली, महागाई वाढली आणि इथे लोक इतके त्रस्त झाले आहे, समस्या इतक्या त्रस्त आहे। पण जे आजपर्यंत जे ज्यांचं प्रस्थापित राज्य होतं त्यांनी काहीच समस्या सोडवल्या नाही। आपण बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मला जर मौका मिळते तर मी बहुजन समाजासाठी कार्य करेल। त्यांची बेरोजगारी, त्यांचे ज्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत आणि अनेक समस्या आहेत या देशामध्ये। बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, सर्वजण सुखाय, सर्व बहुजन समाजासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या आधारावर संविधान लिहिलं। परंतु हे जे लोक निवडून आलेले आहेत तर त्यांनी कधी बहुजनांची समस्या ऐकली नाही। फक्त आपले भ्रष्टाचार जे करता येईल आता, खूपच या सावनेर विधानसभेमध्ये अराजकता माजली आहे। मॅडम, तुम्ही एक महिला आहे, महिलांच्या रोजगारासाठी काय हे राहणार आहे फोकस? मी एक बहुजन समाज पार्टीची कार्यकर्ता आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने प्रेरित आहे। तसेच आदरणीय कांशीराम साहेबांनी जे सांगितलं, जितनी जिनकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, सबको शिक्षा सबको दाम दे के रहेंगे कांशीराम। तर आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते त्याच माध्यमातून कार्य करत आहोत। या देशामध्ये जर सत्ता आली तर मला बहुजन समाजाचे जे लोक आहे, ज्यांना आज लाचारी आणि गुलामीचे जीवन जगत आहेत, तर त्यांची समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांना आधारित आम्ही सर्वांना काम, सर्वांना शिक्षण आणि या देशामध्ये आता खाजगीकरण जे होत आहे तर ते खाजगीकरणाचं हे बंद करून सर्व समाजासाठी समान हक्क देण्याचा प्रयत्न करू। ताराबाईजी, लाडकी बहीण योजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे, त्यांना रिस्पॉन्सही त्याला महिलांचा चांगला मिळतो, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? या देशामध्ये काय झालं, त्यांनी व्यवस्थाच अशी करून ठेवली की आज लाडक्या बहिणीले 1500 रुपये घेऊन आमचे कितीतरी पटीनं GST घेऊन ते आमचं नुकसान करत आहे। लाडक्या बहिणी आम्ही भारतीय जनता पार्टीवाल्याचे नाही आहोत। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधानामध्ये हिंदू कोड बिलच्या माध्यमातून आम्हाला हक्क, अधिकार, बाबासाहेबांनी धनबादमध्ये जेव्हा खदानीत गेले होते खानची, ते गर्भवती महिला त्यांना दिसली तेव्हा पाहिलं की त्यांना गर्भवती महिला एक काम करत आहे, 12 तासाचे 8 तास केले आणि बाबासाहेबांनी त्या आधारावर जे गर्भवती महिला आहे तिला 3 महिन्याची रजा मिळावी। हिंदू कोड बिलच्या माध्यमातून पतीच्या प्रॉपर्टीमध्ये किती अधिकार, वडिलाच्या संपत्तीमध्ये किती अधिकार, पुनर्विवाह झाला पाहिजे, बालविवाह बंद, अशी संविधानामध्ये संपूर्ण हे लिहून ठेवलंय बाबासाहेबांनी। पण जोपर्यंत आम्ही संविधान वाचणार नाही तर आम्हाला हक्क अधिकाराची जाणीव होणार नाही। म्हणून आम्ही जनतेला हेच सांगतो की बाबा, ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेने आम्ही प्रेरित आहोत, त्यांचा जो संघर्ष आहे, आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पुरं झालेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे। तर आम्हाला पॉलिटिकल पॉवर इज द मास्टर की, एक व्यक्ती एक मत आणि एक मताची एक किंमत, असं एवढं मोठं शस्त्र दिलं, पण लोक विकून टाकतात। आज लोक जागृत होत आहे। आता आम्ही फिरत आहोत, आमच्या प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळे कार्यकर्ता माझी टीम आमच्या सोबत आहे। तर आम्ही जनतेला तेच सांगतो की एक मौका द्या हत्तीला निवडून आणण्यासाठी। समाज पार्टीचा विजय असो। ताराबाई जी, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। बहुजन समाज पार्टीचा विजय असो। बहुजन समाज पार्टीचा विजय असो। कांशी तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई, कांशी तेरी नेक कमाई, तूने सोती कौम जगाई। फूले तेरा मिशन अधूरा, BSP करेगी पूरा, चाहू तेरा मिशन अधूरा, BSP करेगी पूरा, बाबा तेरा मिशन अधूरा, BSP करेगी पूरा, तेरा मिशन अधूरा, BSP करेगा पूरा। BSP के वास्ते खाली कर दो रास्ते, BSP के वास्ते वारे हत्ती असं कसं येत नाही। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा।
के सम्मान में बीएसपी आई है, नई रोशनी। बीएसपी आई है। ओके। रजत कलेक्शन, जहां आपको मिलेगा रेडीमेड कपड़ों का भव्य कलेक्शन। फैमिली शॉपिंग करनी है तो रजत कलेक्शन है सही जगह, जहां आपको मिलेगा लेडीज, जेंट्स और किड्स के कपड़ों में सभी वैरायटी। महिलाओं के लिए सिंपल साड़ियों से लेकर भारी साड़ियां, कुर्तिया, कुर्ता पैजामा, जेंट्स के लिए शर्ट पैंट, शेरवानी, कुर्ता पैजामा के सभी वैरायटी उपलब्ध। किड्स में नवजात शिशु से लेकर बड़ों तक के सारे वैरायटी के परिधान उपलब्ध। लेडीज, जेंट्स, किड्स के कपड़ों के मिलने का उत्तम स्थान। हमारा पता रजत कलेक्शन, बेलत रोडी रोड, मनीष नगर, नियर तिरुपति तिरुमला सोसाइटी, नागपुर।